Hello everyone, welcome to the Judicial Wings, your knowledge of judiciary, executive and legislature. आज मी डिस्ट्रिक्ट जज या एक्झामिनेशन बद्दल सर्व माहिती घेऊन तुमच्याकडे आलेली आहे. सर्वात आधी आपण क्रायटेरिया बघणार आहोत. तर कोणताही वकील असेल जो ही सेशन कोर्ट्स किंवा हायकोर्ट्स किंवा म्हटलं आहे दोन्ही ठिकाणी किंवा दोनपैकी एकाही ठिकाणी 7 वर्ष त्याचा प्रॅक्टिसचा क्रायटेरिया कंप्लीट त्यांनी केला असेल तर तो ही एक्झामिनेशन देऊ शकतो. यामध्ये कुठल्याही प्रकारे रिझर्वेशन कॅटेगरी वाईज नाही आहे, कारण ही ज्युडिशरीची एक्झामिनेशन आहे. दुसरी गोष्ट आहे की ज्याचं 35 वर्ष पूर्ण कंप्लीट झाल्या, नोटिफिकेशन निघायच्या आधी तोच विद्यार्थी म्हणजे तोच वकील ही एक्झामिनेशन देऊ शकतो. सुरुवातीला सांगायचं झालं तर मागच्या 2022 मध्ये 23 मध्ये 19 वॅकन्सी निघाल्या होत्या. त्यानंतर 9 वॅकन्सी निघाल्या होत्या, 19 वॅकन्सी निघाल्या होत्या दोन्ही वर्षी. पण 9 पैकी 7 जणांना, आय थिंक 19 पैकी 7 जणांना इथे त्यांनी अपॉइंट घेतलं. त्यानंतर या वर्षी म्हणजे 2024-25 जर वॅकन्सीचा विचार केला तर यामध्ये आय थिंक 43 वॅकन्सीज होत्या. पहिले 22 होत्या, then 43 त्यांनी वाढवल्या. कारण यात 2 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. यामध्ये वॅकन्सी भरल्या जात नाही. डिस्ट्रिक्ट जज या पोस्टवर जाण्यासाठी खूप चांगला कॅन्डिडेट, एक स्ट्रॉंग, सगळ्या गोष्टींमधून स्ट्रॉंग कॅन्डिडेट त्यांना रिक्वायर्ड असतो. तर ती जी क्रायटेरिया तो कम्प्लीट कुठे ना कुठे होत नाही. तर यामध्ये प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू हे तिन्ही गोष्टींमध्ये कमतरता आहे का? तर डेफिनेटली आहे. मी याच बद्दल आज इथे बोलण्यासाठी आहे. आता 43 जागेसाठी फक्त 47 की 46 जण पास केलेले आहेत. तिथे 46 ऑलमोस्ट मेन्स मध्ये पास झाले आणि त्यांचा इंटरव्ह्यू आहे. मग हे असं का? इथे रेशो कम्प्लीट होतो का? तर ऑफकोर्स नॉट. कारण की त्यांना मेन्स मध्ये असे जस्टिसला जेव्हा जस्टिस पेपर चेक करतात तर मेन्स मध्ये असे विद्यार्थी म्हणजे असे कॅन्डिडेट्स मिळत नाही की त्यांना ते इंटरव्ह्यू पर्यंत घेऊन जातील आणि इंटरव्ह्यू पर्यंत घेऊन गेल्यानंतर त्याच्यामध्ये ते पास करू शकतील. म्हणजे इथे मेन्स मध्ये पास होत नाही. जेएमएफसी सारखं इथे नाही की मेन्सला तुम्ही कट ऑफ खूप स्ट्रॉंग असेल म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला पास झालात वगैरे, असं नाही. प्रिलिम्स साठी एव्हरीथिंग आहे, त्यानंतर मेन्स साठी एव्हरीथिंग आहे, नंतर इंटरव्ह्यू साठी एव्हरीथिंग. ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या इथे टाईप केलेल्या जातात. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला आहे की पहिली गोष्ट आहे की प्रिलिम्सचा अभ्यास फोकस करून करायचा, त्यामुळे प्रिलिम्स आपल्याला कम्प्लीट होईल. मेन्सचा अभ्यास फोकस करून करायचा म्हणजे मेन्स कम्प्लीट होईल. मेन्स किंवा प्रिलिम्सचे जे आहेत ते कुठल्याही प्रकारे इंटरव्ह्यू मध्ये नाही जाणार. त्यामुळे इंटरव्ह्यू ऑलवेज एव्हरीथिंग. परत इंटरव्ह्यूला वेगळा क्रायटेरिया. त्या तिन्ही टप्प्यांना मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. पण याआधी सांगणार आहे की पेपर कम्प्लीट होत नाही आहे मेन्सचे आणि प्रिलिम्सचे सुद्धा. प्रिलिम्स मध्येही भरपूर विद्यार्थ्यांचा रिझल्ट येत नाही आणि मेन्स मध्येही येत नाही. त्याप्रमाणे इथे आपल्याला असं एक टार्गेट ठेवायचं. तर सिलेबस बद्दल मला जर बोलायचं झालं इथे तर सिलेबस बद्दल मी आता इथे आज फक्त आणि फक्त सिलेबस सांगणार आहे. उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे अजून नवीन माहिती देणार आहे. तर सगळ्यात पहिले तिन्ही क्रिमिनल लॉ तुम्हाला करायचे प्रॉपरली. BNS, BNSS आणि BSA हे तिन्ही खूप महत्वाचे लॉज आहेत क्रिमिनल मध्ये. पहिले क्रिमिनलचा सिलेबस तुम्ही लिहून घेऊ शकता, 3 क्रिमिनल लॉ. त्यानंतर पोक्सो तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट तुम्हाला करायचं आहे. फूड अडल्ट्रेशन ऍक्ट करायचा आहे. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट करायचा आहे. JJ ऍक्ट तुम्हाला खूप महत्वाचा आहे. SC/ST प्रिव्हेन्शन ऍक्ट खूप महत्वाचा आहे. त्यानंतर लगेचच पुढे जाऊया. मी PDF ही दिलेली आहे ऑलरेडी तुम्हाला. सोशल मीडियावरती घ्या किंवा मी इथेही तुम्हाला अवेलेबल करेल. प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट महत्वाचा आहे. डाउरी प्रोहिबिशन महत्वाचं आहे. प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स महत्वाचं आहे. सिव्हिल मध्ये येऊया. सिव्हिल प्रोसिजर कोड महत्वाचा आहे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट महत्वाचा आहे. स्पेसिफिकली ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, सेल ऑफ गुड्स, लिमिटेशन, महाराष्ट्र रेंट कंट्रोल, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू, लँड ॲक्विजिशन ऍक्ट, रजिस्ट्रेशन ऍक्ट, मोटार व्हेकल, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, इन्शुरन्स ऍक्ट, इजमेंट ऍक्ट, कंपनी ऍक्ट, लॉ ऑफ टॉर्ट्स, एन्व्हायरमेंटल लॉ, महाराष्ट्र बॉम्बे कोर्ट फीज ऍक्ट, बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट, लोकपाल आणि लोक आयुक्त ऍक्ट, जनरल क्लॉजेस ऍक्ट, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट आणि लीगल सर्व्हिस ऍक्ट. हे बेसिक आहे. याच्यानंतरही अनेक असे लॉज आहेत, लाईक प्रोटेक्शन ऑफ प्रिझर्वेशन ऑफ ट्री, क्रुएल्टी ऑफ एनिमल, आर्म्स ऍक्ट, लॉ ऑफ एक्सप्लॉयटेशन, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, मोटार व्हेकल ऍक्ट. हिची सगळी लिस्ट आहे मी तुम्हाला खाली अवेलेबल करणार आहे सिलेबसची.
आता यामध्ये काय कमतरता होते की मेन्स मध्ये जजमेंट रायटिंग मध्ये खूपच जास्त प्रॉब्लेम येतोय. मेन्स मध्ये कधी कधी अपीलवरचं जजमेंट असतं, सेकंड अपीलवरचं असतं, ह्या सगळ्या अपीलवरच्या जजमेंट्सवर प्रॉब्लेम येतोय. तर मी सेपरेटली जजमेंट रायटिंगवरही तुम्हाला व्हिडिओ देणार की इश्यूज कसे फ्रेम करायचे, कारण डीजेचं जजमेंट हे सोपं नाही आहे, अवघड आहे. ठीक आहे, तर हे जजमेंट रायटिंगवर प्रॉब्लेम आणि आन्सर रायटिंगवरही प्रॉब्लेम येतोय. इंटरव्ह्यू मध्ये मी आता काहीही बोलणार नाही. बाकी बॅचेस सांगायचं झालं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 8:30 वाजता डिस्ट्रिक्ट जजची बॅच सुरू आहे आणि ऑनलाईन ती बॅच तुम्ही कधीही पाहू शकता सबस्क्रिप्शन. एवढंच मी आता सध्या डीजे बद्दल सांगू शकते. वॅकन्सी एक्सपेक्टेड आहे डिस्ट्रिक्ट जज आणि फॅमिली कोर्टच्या, तर अभ्यासाला लागा. बाकी जे आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कशन करेल, मेन्स, प्रिलिम्स आणि इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच.